माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो. बोला जय श्रीराम, जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रवण करा, इतर माऊलींना श्रवण करावा. प्रतिक्रियेत लिहा जय श्रीराम. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री रामचंद्राय नमः. भाग 34. अहिल्या दुधाराची कथा. देशाचा भावी राजा नुसता बलवान नसावा, तर तो धैर्यवान असावा. त्याच्या अंतकरणाला करुणा असावी. पुढे विश्वामित्रांनी रामचंद्राच्या अंतकरणाला कोमल आकार देण्याचा प्रसंगही साकार केला. मिथिलेच्या दिशेने पुढे पुढे जात असताना एक ओसाट प्रदेश पाहून प्रभूंनी विश्वामित्रांनी विचारले, गुरुदेव, इथपर्यंत आपण चालत आलो तो सगळा प्रदेश हिरवागार होता, पण इथे सगळे ओसाड ओसाड का दिसते? त्यावर विश्वामित्र सांगू लागले, रामा, या ठिकाणी फार फार चांगली शेती होती, फार सुंदर आश्रम होता, पण एक विचित्र घटना घडली आणि सगळे दिवस पालटले. त्यावर प्रभू विचारतात, गुरुदेव, येथे कोण राहत होते? नेमके काय घडले? त्यावर विश्वामित्र मुनी म्हणतात, या जगातला एक फार मोठा ऋषी या ठिकाणी निवास करीत होता. तो न्यायशास्त्राचा प्रणेता होता. त्यांच्या इतका बुद्धिमान कोणी नव्हता. रात्रंदिवस केवळ चिंतनात मग्न असलेल्या महर्षी गौतमांचा या ठिकाणी आश्रम होता. देशोदेशीचे अनेक विद्यार्थी त्यांच्याकडे शिकत होते, कारण त्यांच्या बुद्धीला पार नव्हता. पण त्यांच्या जीवनात एक विचित्र घटना घडली. कोणती? महर्षी गौतम रात्रंदिवस चिंतनात मग्न आहे. तर्कशास्त्राचे ते अत्यंत गाढे विद्वान प्रवर्तक होय. त्यांना आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाचे भान नाही. हे पाहून ब्रह्मदेवाने स्वतः त्यांच्याकरता एक अत्यंत श्रेष्ठ कन्या निर्माण केली. तिचे नाव अहल्या. ती त्यांनी गौतमास प्रदान केली आणि सांगितले, ही तुझी पत्नी म्हणून तुझी सेवा करेल, कारण त्याला कशाचेच भान नव्हते. तुझ्याकडून फार चांगले काम हवे म्हणून मी अहल्या असू देत. महर्षी गौतमाने अहल्येशी लग्न केले. अहल्या गौतम यांचा नेटका गृहस्थाश्रम चालू झाला. गौतमांना प्रपंचाकडे बघण्याची कधी आवश्यकता वाटली नाही आणि त्यांनी कधी बघितले पण नाही. एके दिवशी त्यांच्या ह्या गृहस्थाश्रमाला देवाने दृष्ट लागली. दैवाची दृष्ट लागली हो. एके दिवशी देवराज इंद्र काही निमित्ताने गौतम ऋषींच्या आश्रमात आला. त्याने अहल्येचे अद्भुत रूप पाहिले आणि देवराज इंद्राच्या मनामध्ये पाप जागृत झाले. लक्ष्मण एकदम लालबंद होऊन प्रश्न विचारतात, गुरुदेव, देवराज इंद्राच्या मनात असा विचार येऊ शकतो? विश्वामित्र म्हणतात, लक्ष्मणा, देवराज इंद्र अत्यंत मोठे पुण्यात्मे असतात, ही गोष्ट सत्य. पण सत्तेच्या पदावर बसल्यानंतर रात्रंदिवस सुखासीनतेची सवय लागल्यानंतर मनात केव्हा काय येईल हे सांगता येत नाही. देवराज इंद्राचे अंतकरण कलुषित झाले. देवराज इंद्राने अहल्येचे एके ऋषी फसवले. हा सगळा प्रसंग केवळ अहल्येला फसवण्याचा प्रसंग नाही. महर्षी वाल्मिकीचे रामायण आपण नीटपणे वाचले तर त्यात चक्क शब्दात हेच सांगितले की अहल्येने देवराज इंद्रांना ओळखले, देवराज इंद्राचे स्वागत केले. हे ऐकून तुम्हाला करायचे धक्का दिल्यासारखे वाटेल, पण सत्य जे आहे ते आहे. वाल्मिकी रामायणामध्ये कुठेही लपवाछपवी नाही, चमत्कार नाही. भगवंताने दगडाला स्पर्श केला, त्या दगडाची स्त्री झाली असली कथानक वाल्मिकी रामायणात नाही. वाल्मिकी रामायणात जे प्रत्यक्ष घडले ते दिले, म्हणून वाल्मिकी रामायणाच्या परिशीलनाची आज जास्त आवश्यकता. जे लोक श्रद्धाळू आहेत त्यांना शंका नाही येणार, पण पुढच्या पिढीतील एखाद्या तरुण मुलाने जर प्रश्न विचारला की केवळ पाय लागल्याने दगडातून स्त्री निघू शकते का हो, तर आपल्याला प्रश्नाचे उत्तर द्यायला पाहिजे, पण देता येणार नाही. परिणामतः तरुण मुलांना असे वाटू लागेल की रामायण एक काल्पनिक कादंबरी. अशा वेळी आपल्या वाल्मिकीच्या रामकथेचा आधार घ्यावा लागेल. सामान्यतः असे समजले जाते की मुनिवेश धारण करून इंद्राने कपटाने अहल्येला फसवले, परंतु महर्षी वाल्मिकीने असे स्पष्टपणे लिहिले की अहल्येने देवराज इंद्राला ओळखले, तिने त्याचे स्वागत केले. तुमच्या मनात काही शंका राहू नये म्हणून वाल्मिकी रामायणातील श्लोकच सांगतो. मुनिवेशम सहस्राक्षम विज्ञाय रघुनंदन मती चकार दुर्मेधा देवराज कुतूहलात.
विज्ञान म्हणजे जागृत जाणून. या ठिकाणी महर्षी वाल्मिकींनी अहल्येसाठी दुमेधा शब्द वापरला. याचा अर्थ तिची पण बुद्धी त्यावेळी दूषित झाली. जे काही पाप घडले ते देवराज इंद्र अहल्या दोघांच्या संगनमताने घडले. महर्षी वाल्मिकींनी हा प्रसंग विस्ताराने सांगितला. महर्षी म्हणता अहल्येने जेव्हा गौतमांना येताना पाहिले तेव्हा इंद्राला लवकर निघून जायला सांगितले. त्यामुळे या प्रकरणात अहल्येचा अजिबात दोष नाही असे नाही. इंद्राचा दोष तर आहेच, पण अहिल्या देखील चुकली आहे. महर्षी गौतम जेव्हा आले तेव्हा त्यांनी इंद्राला जाताना पाहिले. सारे काही त्यांच्या लक्षात आले. महर्षी गौतमाने इंद्राला शाप दिला. इंद्र धावत तेथून निघून गेला. महर्षी गौतमाने इंद्राला शाप दिला. इंद्र धावून तिथून निघून गेला. महर्षी गौतम आपल्या कुटीत प्रवेश करतात. भीतीने थरथर कापत असलेली अहल्या त्यांच्या समोर उभी. तिच्या नेत्रातून आसवांच्या धारा वाहत आहे. क्रोधाने संतप्त झालेल्या महर्षी गौतमाच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली. काय शापवाणी बाहेर पडली? वातभक्षा निराहारा तप्यंती भस्मशायिनी अदृश्य सर्वभूतानां आश्रमेस्मिन् वासिसे वशिष्यते शिलायाम आश्रमे तिष्ठ. याचा अर्थ काय हो? तू या दगडाधोंड्यासारखे पडून राहा. मी आता निघालो. कुणी तुला भेटणार नाही. भस्मशायिनी म्हणजे येथील धुळीत पडून राहा. तप्यंती म्हणजे या ठिकाणी तप कर. याचा अर्थ गौतमांनी अहलेचा त्याग केला. म्हणजे अहले ही परित्याक्त आहे. तिने आपली चूक कबूल केली आणि ती म्हणाली, नाथ, माझ्या हातून जे घडले त्यातून बाहेर निघण्याकरता मला काहीतरी उपाय सांगा. महर्षी गौतम म्हणाले, मी तुला काय सांगणार, पण भगवान विष्णू रामावतारामध्ये स्वतः येतील, तुला भेटतील. त्यांनी जर तुला योग्य लिखून तुझ्या त्याचा स्वीकार केला तर तू शुद्ध झालीस असे समजून मी तुझा पुन्हा स्वीकार करेन. महर्षी गौतम या ठिकाणाहून निघून गेले. ते गेल्यामुळे तेथील सगळे विद्यार्थी निघून गेले. आश्रम ओस पडला. ओस पडलेल्या जमिनीला अहल्या म्हणतात. हल म्हणजे नांगर, जी कधी नांगरलीच गेली नाही, जी ओसाड पडली. त्या ठिकाणी एका शिलाखंड आड एकाकी अवस्थेत अहल्या तप करते. वातभक्षा निराहारा याचा अर्थ ती उपवास करते. केवळ वायुभक्षण करून जगते. तहान लागलेल्या माणसाला सतत पाणी दिसते. त्याप्रमाणे दुःखामध्ये पिचत असलेल्या एकाकीने अहलेला सतत रामाचा ध्यास लागला. काय झालं? रामाचा ध्यास लागला. राम केव्हा येणार, राम केव्हा येणार, तिच्या डोक्यात आता सतत एकच शब्द घोंगावतो आहे आणि तो म्हणजे राम राम राम. ती रामाची प्रतीक्षा करते. ज्याची आपण वाट बघत असतो त्याची प्रतिमा सतत आपल्या डोळ्यासमोर असते. अहल्येच्या अंतःकरणात सतत रामाचे चिंतन सुरू होते. भक्तिशास्त्राचा सिद्धांत की अखंड भगवंताचे चिंतन करणारा किती मोठा पापी असो त्याचे सगळे पाप नष्ट होते. त्याचे जीवन विशुद्ध होऊन बदलून जाते. अपि चेत दुसु दुराचारो भजते मामन्य भाग साधुरेव समंतव्या सम्यक व्यवस्थितो हि सहा क्षिप्रम भवती धर्मात्मा. भक्तीने मनुष्याचे जीवन बदलते. हे रामकथेतून बघायला मिळते. ज्यांना पशुसारखे स्वच्छंदी जीवन जगायचे त्यांना मला काही सांगायचं नाही हो, पण ज्याला आपल्या जीवनाचे काही महत्व वाटते, जोपर्यंत कळत नव्हते तोपर्यंत नाही, पण आता आपण अध्यात्माची कास धरली, आपल्याला कळायला लागले, म्हणून आपण आपल्या जीवनाचं काहीतरी महत्व वाटायला लागलं. मनुष्य हा पशुपेक्षा काही अंशी श्रेष्ठ असे ज्याला जाणवते, किंबहुना मनुष्यामध्ये पशुत्व फार थोडे आहे, परमेश्वरी अंश जास्त. एवढेच नव्हे तर या परमेश्वरी अंशाला जागृत करता येते. यांच्या ज्याचा विश्वास तेवढ्याच लोकांकरता मी बोलतो, तुम्हा सगळ्यांसाठी नाही. बाकीचे पशुवत जीवन जगायला मुक्त. रस्त्यावर चालण्यासंबंधीचे जे नियम आहे ते माणसांसाठीच आहेत ना, जनावरीसाठी नाही. ज्यांना माणूस म्हणून जीवन जगायचे त्यांच्याकरता रामकथा आहे. ज्यांना मनुष्याच्या अंतःकरणातले देवत्व जागृत करायचे असेल त्यांच्याकरता धर्म आहे, त्यांच्याकरता संस्कृती आहे. बाकीच्यांकरता टी व्ही आहे हो, टी व्ही.
टीव्हीवरच्या कथांमध्ये एवढे गुंगून जाता की स्वतःचा संसार विसरायला लागतात. आपल्या परंपरेत पतिताचा उद्धार दाखवला. मनुष्य जीवनात चुकतो हे स्वाभाविक आहे, पण एकदा जो चुकला तो कायमचा नरकात गेला ही भारतीय धरणा नाही. मनुष्याला आपले जीवन संपूर्ण बदलता येते. म्हणून भागवत धर्म कोणा करता आहे? भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात भगवंत म्हणता की जो पाप्यांमधील पापी म्हणजे महापापी त्यांच्या करता देखील भागवत धर्म आहे. मनुष्य चुकतो, परंतु चूक जो रिपेअर करतो तोच खरा देव माणूस होऊ शकतो. त्याचे जीवन अखंड भगवत चिंतनाने विशुद्ध होते. गुलाबराव महाराजांच्या जीवनातील प्रसंग आपण आता श्रवण करूया. मला या ठिकाणी संत गुलाबराव महाराजांच्या जीवनातील एक कथा आठवते. गुलाबराव महाराजांचा निवास एका छोट्या गावामध्ये होता. त्या गावात एक सामान्य वेश्या राहत होती. तिला कळले की आपल्या गावात एक अद्वितीय महापुरुष महान संत आलेला. ती वेश्या असली तरी शेवटी ती एक स्त्री. तिला पण मानवी मन. आपली केव्हा तरी महाराजांचे दर्शन घ्यावे असे तिला वाटले. तिला भीती पण वाटली. तिने महाराजांकडे निरोप पाठवला की मला दर्शनाकरता यायचे. महाराज करुणासागर होते. त्यांनी तिला दर्शनासाठी अनुमती दिली. त्या वेश्येचे नाव काय? हिराबाई. काय? हिराबाई. ती आली. तिने दुरून नमस्कार केला. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ती म्हणाली, महाराज तुमचे पवित्र जीवन पाहून मला माझ्या जीवनाची घृणा येते. हो, घृणा येते. माझ्या हातून खूप चुका झाल्या. माझे सगळे आयुष्य देहाची विक्री करण्यात गेले. माझा उद्धार होईल की नाही तुम्ही सांगाल ते मी करीन. पण मला माझ्या उद्धाराचा उपाय सांगा. माझ्या हातून ज्या चुका घडल्या त्याचं मला प्रायश्चित्त हवं. पाप्यातल्या पापी माणसाच्या मनात सुद्धा ही घालमेल असते. याचे कारण प्रत्येकाच्या आत भगवंताचा अंश आहे. जोपर्यंत कळत नाही की माझ्या आत भगवंत बसलेला मनुष्याच्या जीवनात असलेले दोष आगंतुक आहे, ते बाहेरचे आहे. पण भगवंताने गीतेमध्ये सांगितले. काय सांगितलंय? ममे वासो जीव लोके जीवभूता सनातना. मनुष्याचे जीवन एक रत्न. हे रत्न चिखलामध्ये पडले. त्याला चिखल लागला म्हणून ते घाणेरडे दिसू लागले, पण तो चिखल त्या रत्नाच्या आत शिरू शकत नाही. ते रत्न धुवून चिखल दूर केला की रत्न पुन्हा रत्नच. याप्रमाणे जीव हा भगवंताचा अंश. त्याच्यामध्ये दोष येतात. या दोषांचे वर्णन भगवंताने गीतेमध्ये केले. काम येश, क्रोध येश, रजोगुण समुद्भव. पण हे सगळे दोष भगवंताच्या भक्तीने जातात. म्हणून जीवनाच्या शुद्धीकरिता भगवंताची भक्ती करा. आपला उद्धार व्हावा असे वाटत असेल, हिराबाईला देखील वाटले. वाईटल्यातल्या वाईट माणसाला देखील चांगुलपणा सुचते, कारण त्याच्या आतही तो प्रभू बसलेला आहे, भगवंत बसलेला आहे. हे जेव्हा कळते तेव्हा आपल्या चुका जेव्हा कबूल करू तेव्हाच माणसाला मन प्राप्ती शुद्धी होईल. श्री गुलाबराव महाराजांनी आपल्या जवळची ज्ञानेश्वरी घेतली, हिराबाईला दिली. ते तिला म्हणाले, तू रोजी ज्ञानेश्वरी वाचत जा, आणि तुला जर वाचत येत नसेल तर प्रत्येक ओळीवर फक्त बोट फिरव. बघा, ज्यांना वाचन करता येत नाही त्यांनी सुद्धा ग्रंथावरती फक्त बोट फिरवून नजर फिरवली तरी सुद्धा ते मनातल्या मनात जे काही चाललंय ते भगवंत ऐकू शकतोय, आपण श्रवण करू शकतोय. ज्ञानोबा, ज्ञानेश्वर माऊली असे म्हणत राहायचे. अरे बोट पुढे न्यायचा. आता यापुढे कुणातरी एकाला पती म्हणून त्याच्याजवळ राहा, भगवंत तुझे कल्याण करेल. याप्रमाणे हिराबाईने आपला जीवनक्रम ठरवला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय हो, ती वेश्या होती. आता नंतर तिचा अंतकाळ जवळ आला. ती थोडी आजारी होती. आपला अंतकाळ जवळ आला. तिने ओळखले. तिने आपल्या जवळच्या लोकांना सांगितले, महाराजांनी दिलेली ज्ञानेश्वरी मला आणून द्या. ती माझ्या छातीवर ठेवा. मला माऊलीचे तीर्थ द्या. तिचे दोन्ही हात जोडले गेले. ती सारखा ज्ञानेश्वर माऊली असा घोष करते आहे. मरताना ती म्हणाली, महाराजांना सांगा तुमची हिरा ज्ञानेश्वरी माऊली म्हणत गेली हो. यानंतर हिराने देह ठेवला. आपण याच्यातनं काय होऊ शकतो? चूक दुरुस्त करा. देवाजवळ सांगा, देवा माझं चुकलं. ज्यावेळी घटना गुलाबराव महाराजांना सांगण्यात आली तेव्हा त्या महात्म्याच्या नेत्रातून आसवांच्या धारा लागल्या. त्यांच्या मुखातून गीतेतील एक श्लोक निघाला. कोणता? अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्य यत्र संशयाः. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, ज्याच्या अंतकाळी माझी आठवण झाली
त्याचा उद्धार मी करतो. याबद्दल तू शंका बाळगू नकोस. पण अंतकाळी फक्त आठवण काढून चालत नाही. म्हणूनच सुरुवातीपासून राम राम म्हटले पाहिजे, नाहीतर आपल्या तोंडात मरा 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 येईल. मनुष्याच्या जीवनात आलेले पातित्य भगवत भक्तीने नाहीसे होते. म्हणून गुलाबराव म्हणतात, माझी हिरा देवा घरी गेली. यासाठी माणसाने पापाचा त्याग करून भगवंताचे भजन करावे, भगवंताचे नाव घ्यावे. देवा, माझ्या हातून जे काही चुकलं ते क्षमा कर. रामनामाने पापाच्या सगळ्या राशी जळतात. कधी कधी माणसाला असे वाटते की मी इतके पाप केले असताना नाम घेऊन काय उपयोग. पण माऊली म्हणते, तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. गवताची गंजी मोठी असते, पण एक लहान ठिणगी त्या गंजीला भस्मसात करू शकते. जीवनामध्ये रामनामाची ठिणगी आली की भगवत भक्तीचा तो घेतलेला चेतलेला सुरलिंग माणसाचे मन, प्राण, देह, बुद्धी सगळे व्यापून टाकतो आणि त्याला निष्पाप करतो. रामायणाचे मूळ लेखक महर्षी वाल्मिकी यांचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. आता या ठिकाणी आपण हा भाग संपवूया आणि पुढच्या भागात पहिला त्याशिवाय आड बसून रामाच्या चिंतनात घडलेली ते पुढे आपण बघूया. हरे नमः. बोला जय श्रीराम. श्रवण केले तर लिहायला विसरू नका. जय श्रीराम.